उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उद्या दिनांक 7 मे रोजी मतदान होत आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 2139 मतदान केंद्रावर जवळजवळ 20 लाखाच्या आसपास आपले मतदार आहेत, जे त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण मतदान जे 4 मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ, त्याचबरोबर औसा आणि बार्शी असे एकूण जवळजवळ 20 लाखाच्या आसपास आपले एकूण मतदार आहेत। त्याच्यामध्ये आपला तो उन्हाचा तडाखा आहे, परंतु सर्व मतदारांना सोयी होईल यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर जे आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जे सूचना दिल्या आहेत त्यानुसार किमान आवश्यक सुविधा त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या सावलीसाठी आपण मंडपाची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्याचबरोबर ज्या स्तनदा माता असतात, मुलं असतात त्यांच्यासाठी ते पाळणाघराची सुविधा केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वोटर असिस्टंट बूथ असतो, त्याच्यामध्ये आपले BLO ज्या ठिकाणी आपलं बऱ्याचशा मतदारांकडे मतदानाची पोल चिठ्ठी पोहोचलेली नसते त्यांना त्याचं नाव शोधून देण्यासाठी त्यांना सुद्धा मंडपाची व्यवस्था केलेली आहे। स्वतः म्हणजे प्रत्येक मतदान केंद्र आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला पाण्याची व्यवस्था, पाण्याचे जार, थंड पाण्याचे जार आणि ग्लासेस याची व्यवस्था आपण केलेली आहे। प्रत्येक म्हणजे ते मतदारांसाठीच आहे, ते पोलिंग टीमसाठी पाण्याची व्यवस्था वेगळी आहे आणि मतदारांसाठीची वेगळी आहे। तर त्यामुळं आणि बसण्याची व्यवस्था पण करायला सांगितली आहे। प्रत्येक समजा बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडं समोर आपण शेडची व्यवस्था केलेली आहे मंडपाची, आणि समजा त्यापेक्षा जरी जास्त गर्दी जरी झाली तर शेजारचा जो कुठला मोकळा रूम असेल त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि पाण्याची व्यवस्था प्रामुख्याने जे आपल्याला लागतं ती व्यवस्था आपण केली आहे। अपंगासाठी मतदार केंद्र काय संकल्पना आहे? काही महिला किंवा युवा मतदान केंद्र ज्या ठिकाणी आकर्षक आपण असे निवडणुकीच्या प्रकाराचे सामान्य स्लोगन्स आहेत, कार्टून्स आहेत, ते काय केलेले असे 54 मतदान केंद्र एकूण आपल्या मतदारसंघात आपण केले आहेत। त्याचबरोबर 6 युवा मतदान केंद्र ज्या ठिकाणी 30 वर्षापेक्षा कमी असलेले पूर्ण मतदान अधिकारी सुद्धा 30 वर्षापेक्षा कमी असतील, त्याचबरोबर 6 म्हणजे प्रत्येक मतदारसंघात एक असं दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालवलेलं एक मतदान केंद्र असणार आहे आणि इतर ज्या म्हणजे या सर्व गोष्टींचा आणि एक महिलांनी प्रत्येक मतदारसंघात असलेले 6 असे महिलांनी पूर्ण चालवलेले असं एक मतदान केंद्र। असे या सर्वांचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त मतदारांनी उद्या आपल्या मतदानाचा हक्क आहे तो बजावावा आणि आपल्याला म्हणजे आपलं जे 70% मागच्या वेळेस आपलं जो साधारणतः 63% दरम्यान मतदान झालं होतं, किमान आपण 70%च्या पलीकडे जाऊ असं मी आव्हान आपल्या माध्यमातून सर्व आपले जे मतदार आहेत आपल्याला लोकशाहीनं आणि आपल्या संविधान दिलेला जो हा अतिशय महत्त्वाचा जो अधिकार आहे तो बजावून आपण आपलं कर्तव्य पूर्ण पार पाडावं अशी कळकळीची विनंती मी माझ्या 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना करत आहे। सेन्सिटिव्ह किती मतदारसंघ आहेत आणि आपले जे त्याचबरोबर आपल्याकडं इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार जेवढे आपले मतदान केंद्र आहेत त्यातल्या 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा आहे। म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये काय घडामोडी होत आहेत त्याचे जवळजवळ 50% मतदान केंद्र आहेत आपल्याकडे, जवळजवळ 1000च्या वरती जे मतदान केंद्र आहेत त्यांचं मॉनिटरिंग रूम सुद्धा आम्ही जिल्हा कार्यालयात एस्टॅब्लिश केलेली आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 25 मॉनिटरवर आपल्याला कंटिन्युअसली त्या जवळजवळ 1000 केंद्रावरती जे काही घडामोडी होतं तिथं अगदी आपल्याला व्हिडिओ दिसतं आणि तिथं काही चर्चा काय चाललेली आहे, तिथं काय बोलणं काय होतं हे सुद्धा आपल्याला जिल्हा स्तरावर ऐकू येतं। त्यासाठी आणि मॉनिटरिंगसाठी आम्ही सेपरेट एक 25 जणांची टीम आम्ही जिल्हा कार्यालयात नेलेली आहे आणि आज सकाळी साधारणतः 8 वाजल्यापासून ह्या सर्व ज्या टीम आहेत त्यांचं डिस्पॅचचं काम 6 जे आपले जे सहाय्यक मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या हेडक्वार्टरमधून डिस्पॅचचं काम सुरू झालेलं आहे। सर